असं आपल्याकडे म्हटलं जातं. शास्त्रामध्ये तसा विचार सुद्धा आलेला आहे. म्हणजे गाय जेव्हा जिवंत असते तेव्हा तिच्या शरीराला स्पर्श केल्यानंतर अपवित्र गोष्ट ही पवित्र होते. पवित्र कोण आहे? अपवित्रालाही जो पवित्र करतो तो खरा पवित्र आहे. परमात्मा पवित्र आहे. पवित्राणां पवित्रयो मंगलानांच मंगलम असं त्याचं वर्णन केलेलं आहे. असा तो पवित्र असणारा परमात्मा आहे. मग जिवंतपणी पवित्रता आणि मेल्यानंतर अपवित्रता गायीच्या देहाच्या संबंधाने आपल्याला पाहायला सापडते. गाय ही जिवंतपणी पवित्र आहे, मात्र तीच गाय मेल्यानंतर तिला स्पर्श केला तर कोणी पवित्र होऊ शकत नाही. तिच्यामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे आपण ऐकलेलं असेल. आता तरी लोकांना थोडं थोडं कळू लागलं, नाही तर लोक म्हणायचे 33 करोड देव म्हणतात आपल्याकडे. 33 कोटी ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? कोटी ह्या शब्दाचा अर्थ प्रकार असा होता. 33 प्रकारचे देव आहेत, 33 करोड देव आपल्याकडे नाही. हे परधर्मियांनी आपल्या बुद्धीमध्ये घुसवलेला एक किडा आहे. लक्षात ठेवा की तुमच्याकडे तर 33 कोटी देव आहेत, तुम्ही 33 देवाची नावं सांगा असं म्हटलं की आपल्याला प्रश्न पडतो. कोटी ह्या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ प्रकार असा होतो. त्यामुळे 33 प्रकारचे देव त्या गायीच्या शरीरामध्ये असतात. ती गाय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते देव तिथे असतात. ती गेल्यानंतर ते देव नसतात आणि त्यामुळे तिच्या ठिकाणी पवित्रता राहत नाही जेव्हा ती मरते. काही देह असे आहेत की जे जिवंतपणे पवित्र आहेत आणि गेल्यानंतर अपवित्रता गाय. काही देह असे आहेत की जे जिवंतपणे अपवित्र आहेत मात्र मेल्यानंतर पवित्रता त्यांच्या ठिकाणी येते. वाघ हा जिवंतपणे अपवित्र आहे कारण आपल्या दृष्टीने तो अभक्ष भक्षण करतो. इतर प्राण्यांचं मांस खातो, इतर प्राण्यांचा जीव घेतो आणि त्याच्यावरती स्वतः उदरनिर्वाह करतो. आमच्या दृष्टीने तो अपवित्र आहे, पण कधीपर्यंत अपवित्र आहे? जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत. मात्र तोच वाघ गेल्यानंतर त्याच्या चामडीवरती बसून जर का साधना केली तर ती फलीभूत होते असं आमचं शास्त्र आम्हाला सांगतं. अर्थात आता प्राण्यांच्या कोणत्याही शरीराचा वापर करणं कायद्यानं गुन्हा आहे सध्याच्या कालखंडामध्ये. मात्र पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही बघा, ऋषीमुनींच्या आसनाच्या वर सिंहाचं वाघाचं दातडं असायचं. हा वाघ मेल्यानंतर पवित्र होतो, जिवंतपणी पवित्र नाही. काही देह असे आहेत की जे जिवंतपणी अपवित्र आहेत, मेल्यानंतर पवित्र त्यांना प्राप्त होतं. काही देह असे आहेत की जे जिवंतपणेही अपवित्र असतात आणि मेल्यानंतरही अपवित्र असतात. अगदी वांगी दाखल बघायचं झालं तर वराह, ज्याला डुक्कर असं आपण म्हणतो, हिंदीमध्ये सुअर असं म्हणतात, हा अपवित्र आहे. कारण अपवित्र गोष्टींचं तो भक्षण करतो. लक्षात घ्या, जो देह अपवित्र गोष्टींचं भक्षण करतो तो देहच अपवित्र आहे. जी मंडळी मांसाहार करत असतील त्या प्रत्येकाचा देह अपवित्र आहे. मांसाहार करणारी मंडळींनी जरा ऐका. काय खाता तुम्ही? मांस. बर, एखाद्या प्राण्याला तुम्ही जिवंत खाऊ शकता का? नाही, त्याला मारावं लागतं. त्याला मारल्याचं जे पाप आहे ते कोणाच्या डोक्यावर बसतं? एकट्याच्या डोक्यावर नाही. पकडून आणणारा, कापणारा, विकत घेणारा, तयार करणारा आणि खाणारा या 5 जणांना ते पाप प्राप्त होत असतं. बर, आपण एखादा माणूस मेला, स्मशानभूमीमधून त्यांना पोचून आल्यावर काय करतो? स्नान करतो. सचैल स्नान करतो. का? कारण मेलेल्या देहाचा संपर्क आला. मेलेल्या देहाचा संपर्क आला म्हणून सचैल स्नान करतो. मग इथे तुमचा संबंध कशाशी येतो? मेलेल्या प्राण्याशी. मग प्रत्येक घासाला आता इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवा की मी एक शव प्राशन करतो आहे. एका मेलेल्या प्राण्याचं मांस भक्षण करतो आहे. एकाचा जीव घेऊन मी हे खातो आहे असा विचार करा. म्हणजे कधीतरी सद्बुद्धी झाली तर हे खाणं बंद होईल. तसा अवघड असते यांची सद्बुद्धी यांना प्राप्त होणं. किती जरी सांगितलं, किती सांगून तरी नाही कधी पटकीची अशी अवस्था असते या लोकांची. त्यांना वाटतं काय फरक पडतो? जर सगळ्यांनी जर ते आपल्याला तत्वज्ञान शिकवतात, सगळ्यांनी जर का शाकाहार सुरू केला तर प्राणी किती वाढतील आणि भाज्या किती संपतील, झाडं पाडल्या जातील, तोडल्या जातील. काही काळजी करायचं कारण नाही. तुमच्या एकट्यामुळे काही जगावरचा परिणाम होत नसतो. आपला आपण सोडवा, आपली आपण करा सोडवण.
जास्त बाकीच्या भानगडीत पडायचं नाही. काही देह अशी असतात की जे जिवंतपणे अपवित्र, मेल्यानंतरही अपवित्र. कावळा जिवंतपणे अपवित्र आहे, मेल्यानंतर अपवित्र आहेच आहे. जिवंतपणे अपवित्र का आहे? कारण तो सडलेलं मांस खातो. गिधड, कावळा जिवंतपणे अपवित्र आहेत, मेल्यानंतर सुद्धा अपवित्र आहेत. अपवाद, संपाती वगैरे वगैरे प्रत्येक गोष्टीचे काही अपवाद आपल्याकडे पाहायला मिळतात. हा कावळा जो आहे अभक्ष भक्षण करतो, सडलेलं मांस खातो. रस्त्यावरती जेव्हा काही प्राणी मरून पडतात, कुत्रे मात्र, त्यावेळी त्याचं सडलेलं मांस कोण खातं? बाकीचे सगळे पक्षी तिथं असतात, ते खातं का कोणी सांगा मला? कावळाच खातो. त्याचं कारण कधी विचारात घेतलंय? कधी विचार केला की कावळाच का खात असेल? नाही ना. अजून एक विचारू का? पिंडाला कोण शिवतं? कधी विचार केलाय का बाकीचे पक्षी असताना कावळाच का शिवतो? नाही. आपल्याला फक्त तेवढंच माहिती की हे असं होत असतं. त्याच्या मुळामध्ये आपण जात नाही, पण त्याच्या मुळात नाथ महाराज गेले. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये आपल्याला एक सुंदर कथा सांगितलेली आहे. त्या कथेच्या माध्यमातून जे काही बदल आपल्याला झाले ते पाहायला मिळते. रामचंद्र, लक्ष्मण दादा आणि सीता माता हे वनवासामध्ये गेले. वनवासामध्ये गेल्याच्या नंतर दुपारच्या वेळेला काही कंदमुळं फळ आणण्याकरता लक्ष्मण दादा आणि भगवान प्रभू रामचंद्र गेले. आणि सीता माता दुपारी आपलं काहीतरी अंगणामध्ये काही वाळत टाकत होते, खाण्याचे पदार्थ असतील, काही जे माणसाशी राहत असतात. आता आळंदीमध्ये जे विद्यार्थी आहेत, पूर्वीचा काळ असा होता, आमच्या जाण्याच्या आधीचा काळ असा होता की तिथे मधुकरी मागून भाकऱ्या आणायचे आणि त्या भाकऱ्या उन्हामध्ये वाळवट टाकायच्या आणि वाळलेल्या ज्या भाकरीचे तुकडे आहेत ते वाळल्यानंतर बरेच दिवस टिकायचे. म्हणजे कधी जर का मधुकरी मिळाली नाही तर त्या भाकऱ्या खायच्या, असा तो प्रकार त्या काळात होता. मी 2001 ते 2005 आळंदीला स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये होतो. तो कोर्स पूर्ण केला. मला माहिती, माझ्या आधीच सांगतो. माझ्या काळामध्ये सुद्धा काही विद्यार्थी मी अशी बघितलेली आहेत, काहीतरी वाळवण वगैरे टाकत होते. कावळे आले आणि कावळे काय करू लागले, ते खाण्याचा प्रयत्न करू लागले. मग सीतामातेला असा हात झटकायचा, तिथे कावळे काय करायचे, हलके असतात कावळे, ते उडून पटकन दुसरीकडे बसायचे.